विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात असा आदि मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असलेला हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या त्रिरत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि केली जाणारही नाही. देवानंद पियदसी महान सम्राट अशोक मौर्य आधुनिक जगाला व विज्ञाननिष्ठ समाजाला, आधुनिक जगाला व विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा जग नष्ट होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असंही म्हणतात बुद्ध आणि कार्ल मार्क्स ग्रंथामध्ये, आणि बौद्ध धम्माचे भवितव्य आणि मुक्ती कोण पथे या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी असा उल्लेख केलेला आहे की धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे. धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे. धम्म तत्वज्ञान तुम्ही लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवले पाहिजे. म्हणजे ना, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे आणि धम्म तत्वज्ञान सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवले पाहिजे. धम्म समजून नाही तर पटवून देता आला पाहिजे. बाबासाहेब असे म्हणतात, या जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची सर्वाधिक गरज आहे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या कुठल्याच व्यक्तींवर एवढी जबाबदारी नाही तेवढी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आपल्याला. भारत बौद्धमय करण्याची, बुद्धमय करण्याची, धम्मराज्य, प्रबुद्ध राज्य निर्माण करण्याची. आज या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरामध्ये उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय मानाचा सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम. माझा आवाज स्पष्ट येत आहे आपणापर्यंत? आज मी महत्वपूर्ण विषय, ज्याला व्यावहारिक धम्म म्हणतात किंवा लोक धम्म म्हणतात, व्यावहारिक धम्म. व्यावहारिक धम्म म्हणजे ज्या ऐहिक भौतिक जीवनामध्ये, या मानवी जीवनामध्ये, या संसाररूपी जीवनामध्ये आपण राहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्मा ग्रंथामध्ये असा एक उल्लेख आहे, या जगातील दुःख दुसरे तिसरे काही नसून, या जगातील दुःख दुसरे तिसरे काही नसून माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम म्हणजे दुःख होय. अनुचित आणि उचित म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर नीट वागत नाही, व्यवस्थित वागत नाही किंवा चांगला वागत नाही. अनुचित आणि उचित शब्दामध्ये फरक जाणून घ्या. म्हणजे या जगातील दुःख दुसरं तिसरं काही नसून माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम होय. अनुचित म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत व्यवस्थित वागायला तयार नाही, याचं दुःख आहे. तर आज मी लोकधम्म शिकवत असताना अत्यंत महत्वपूर्ण विषय हा व्यावहारिक जीवन, हे लोकधम्मामध्ये हा लोक स्वभाव, हा लोकधम्म म्हणजेच काय? धम्म म्हणजे स्वभावही भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. लोकधम्म म्हणजे लोक स्वभाव. आज या ठिकाणी
हा व्यावहारिक धम्म स्पष्ट करत असताना, हा लोक धम्म स्पष्ट करत असताना तथागत भगवान गौतम बुद्धाने जे 8 प्रकारची, जी 5 प्रकारची संपत्ती सांगितलेली आहे, 5 प्रकारची संपत्ती, अत्यंत महत्वपूर्ण विषय भगवंताचा. आपण कधीतरी 8 प्रकारचे संकट, आपल्या धन संपत्तीवर येणारे 8 प्रकारचे संकट, हा विषय आपण कधीतरी घेणार आहोत. 8 प्रकारचे संकट, आपल्या धन संपत्तीवर येणारे 8 प्रकारचे संकट, ते आपण हा विषय कधीतरी वेगळ्या रूपाने घेऊ. आज या ठिकाणी 5 प्रकारची जी धनसंपत्ती आहे, ही 5 प्रकारची धनसंपत्ती तथागत भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये ती कमावली पाहिजे. ही 5 प्रकारची धनसंपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. आणि या 5 प्रकारच्या, ही जी संपत्ती आहे, 5 प्रकारची संपत्ती, त्यापैकी तथागत भगवान बुद्धांनी जी 5 प्रकारची संपत्ती आहे, हा जो विषय आहे 5 प्रकारची संपत्ती, पहिली संपत्ती तथागत बुद्धाने सांगितलेली आहे. ही प्रथम संपत्ती लक्षात घ्या, आपण लिहून घेऊ शकता पॉइंट. पहिली संपत्ती आहे पारिवारिक संपत्ती. कोणती संपत्ती? पारिवारिक संपत्ती, ज्याला आपण कौटुंबिक संपत्ती सुद्धा म्हणू. पारिवारिक संपत्ती म्हणजे कौटुंबिक संपत्ती सुद्धा आपण असं म्हणू शकतो. तर ही पारिवारिक संपत्ती आज या वर्तमान युगामध्ये, या वर्तमान या मनुष्य जीवनाच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुणाकडेच वेळ नाही. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माणूस धावत आहे, धावत आहे, धावत आहे, धावत आहे. कुणालाही विचारा, काय तुझ्याकडे वेळ आहे? प्रत्येक जण असं विचारतो, प्रत्येक जण असं म्हणतो, आम्हीही म्हणतो आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे वेळ नाही. या धकाधकीच्या, या धावपळीच्या या जीवनामध्ये पारिवारिक संपत्ती म्हणजे काय, आपण ते सर्वप्रथम लक्षात घेऊया. पारिवारिक संपत्ती म्हणजे परिवाराकडून मिळणारं जे सुख आहे, जो आपला पुत्र आहे, आपली पुत्री आहे, आपली सुनबाई आहे, तर याच्याकडून जे सुख आहे, किंवा आपला मित्र परिवार आहे, आपले रक्त संबंधी, नाते संबंधी आहे, आपले शेजार संबंधी आहे, याच्या संबंधानं आपल्याला जे सुख मिळत असतं, पारिवारिकही सुख मिळत असतं. परिवार अनेक संकटामध्ये, दुःखामध्ये, अनेक आपत्ती विपत्तीमध्ये परिवाराचं खूप मोठं योगदान असतं, परिवाराचं खूप मोठं सहकार्य असतं. आणि म्हणून पारिवारिक संपत्ती आपल्याकडे आहे किंवा नाही मला माहित नाही, पण ही पारिवारिक संपत्ती मनुष्यानं कमावली पाहिजे. आम्ही अनेक लोकांच्या घरी जातो, या परित्त पाठाच्या निमित्तानं जात असतो. तर परित्तान पाठाच्या निमित्तानं जात असताना, मी एका ठिकाणी जात असताना एका मुलाने सुंदर असं, प्रशस्त असं, सुंदर असं मजल्याचं घर बांधलं, मजल्याचं घर बांधलं. आणि त्या ठिकाणी ते सुंदर घर बांधत असताना त्या इमारतीची रचना सुंदर आहे. भिक्खूला भोजनदान एक नाही म्हणते, जे आम्हाला 5 भिक्खूंना भोजनदान द्यायचं आहे. 5 भिक्खूंना आमंत्रित केलं. त्याने चिवर वस्त्रदान वगैरे केलं, नानाविध प्रकारचा आदर सत्कार केला. भिक्खूंना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या घराचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असताना आम्ही त्यांना विचारलं, आपण पती पत्नी पूजेमध्ये बसत आहात, आपण परित्राण पाठामध्ये बसत आहात, आपली आई कुठे आहे? तर त्याची मान शर्मेनं खाली गेली. कारण जे नवीन घर उभारलं होतं, जी इमारत नव्यानं उभारली होती, बाजूलाच गाव आहे, त्या गावाचं नाव सांगणार नाही मी, आहे की नाही, पण त्या घरामध्ये नवीन इमारत उभारत असताना त्या मुलाने नवीन इमारत उभारली. परंतु आई मात्र, त्याची जी वृद्ध आई होती, ती मात्र जुन्याच खोलीमध्ये बसलेली होती. म्हणजे त्या खोलीमध्ये होती, तिच्या अंगावर जीर्ण शीर्ण झालेलं लुगडं, ते पातेर, आणि त्या ठिकाणी पूर्ण सामानाचा त्या ठिकाणी पसारा पडलेला होता. आणि त्या ठिकाणी लाईटही नव्हता.
आणि त्या आजूबाजूला शेळ्या वगैरे सर्व काही होतं. म्हणजे मुलगा आणि सून नवीन घरामध्ये जात आहे. आम्हाला कार्यक्रमासाठी बोलावत आहे. आमच्या हातून ते परितपाठ घेत आहे. मात्र आई मात्र त्या बाजूच्या रूम मध्ये आहे, त्या खोलीमध्ये आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं. तर असं अनेक ठिकाणी होतो. आम्ही अनेक ठिकाणी जात असताना कधी सुनबाई म्हणते जी सासूबाईचं अजिबात सुख नाही. आम्ही कुणाच्या घरी जात असताना आणखी म्हणते जी कित्येक वर्ष झाली माझ्या या संसाराला सुरुवात होत असून लग्न झालं तेव्हापासून पतीचा साधा सुखाचा शब्द नाही. पत्नीही म्हणते किंवा पतीही म्हणतो की माझ्या पत्नीकडून मला अजिबात सुखाचा शब्द नाही. आम्ही अनेक घरी जात असताना काही सासूबाई म्हणते सून माझ्या संग बोलत नाही. जेव्हापासून मुलाचं लग्न झालं मुलगाही माझ्या सोबत बोलत नाही. मुलाला मुलं झाली, माझी नातवंडही बोलत नाही. सुनेने आणि मुलाने मनाई केली आहे आजी संग बोलायचं नाही म्हणून. नातवंडाचंही सुख नाही, नातवंड जवळ येऊ देत नाही, नातवंडही बोलायला तयार नाही. तर भगवान बुद्धाने सांगितलंय की हे पारिवारिक सुख कोणालाही मिळत नाही. मग काय हे जर तुमच्या घरामध्ये असेल, हे परिवारामध्ये असेल, तर काय तुम्ही सुख भोगत आहात? सुख भोगत आहात. म्हणून तथागत बुद्धांनी अनेकदा सांगितलेलं आहे, अनेक भिक्खूही सांगतात की संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल परंतु संततीचं सुख नसेल तुम्हाला, तुमचा मुलगा, लेक, तुमची सूनबाई, तुमची नातवंड किंवा बहीण भावासंग बोलत नसेल, भाऊ बहिणी संघ बोलत नसेल, भाऊ भावासंग बोलत नसेल, बहिणी बहिणी बोलत नसेल, जावा जावा बोलत नसेल, सासू सून बोलत नसेल, सून सासरा बोलत नसेल, शेजारी शेजारी बोलत नसेल आणि मित्र व्यवहारामध्ये मित्र परिवार सुद्धा आपल्याला जोडता येत नसेल, तर आपल्याला पारिवारिक संपत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. काही लोकांना अनेक नातेवाईक आहे, अनेक गणगोत आहे, नातेवाईकांचा पसारा आहे, भरपूर नातेवाईकांचा पसारा आहे. पण काही लोकांच्या स्वभाव संस्कारामुळे म्हणा किंवा अवगुणांमुळे म्हणा काही लोकांना अजिबात नातेवाईक नाही, मित्र परिवाराचंही सुख नाही. आलवक नावाचा यक्ष तथागत बुद्धाकडे आला त्या आलवी नगरामध्ये आणि बुद्धाला विचारत आहे, तथागता मित्र कोणाला जोडता येतात? मित्र कोणाला जोडता येतात? बुद्धाने उत्तर दिलं, हे यक्ष आलवका, दानाने मित्र जोडता येतो. आपण म्हणतो हे जग कसं आहे? दिल्या घेतल्याचं आहे की नाही? जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही. तर हे पारिवारिक सुख आपल्याकडे आहे किंवा नाही मला माहित नाही, पण ही पारिवारिक संपत्ती आपण कमावली पाहिजे. काय परिवाराचं, काय मित्र परिवाराचं, काय रक्त संबंधी ते सुख प्राप्त होताना दिसत नाही. आणि म्हणून ही पारिवारिक संपत्ती आपल्या जीवनामध्ये आपण कमावली पाहिजे. पारिवारिक संपत्ती, ही पारिवारिक संपत्ती अत्यंत महत्वाची आहे. पारिवारिक संपत्ती, मी एक घटना ऐकली कोरोना महामारीमध्ये. आज मी 5 प्रकारची संपत्ती सांगत आहोत, अत्यंत महत्वाची, आज व्यावहारिक लोकधम्म म्हणून. तर कोरोना महामारी मध्ये मी ती घटना ऐकली. मोबाईल सक्रिय होता त्यावेळी, सर्व काही होतं, मी मोबाईल मध्ये ती घटना ऐकली. एक दाम्पत्य पती पत्नी, औरंगाबाद मधली जी घटना आहे, दाम्पत्य पती पत्नी ज्यांचे मुलं उच्च शिक्षित आहे आणि परदेशामध्ये सेटल झालेले आहे, बड्या पगारावर आहे. परिवारातील लोकांनी म्हणजे सुनबाई, मुलगा आणि मुलाची जी सगळी नातवंड आहे ती अमेरिकेला राहत आहे. अमेरिकेला राहत असताना म्हातारे आई वडील मात्र औरंगाबादला आहे म्हातारे आई वडील. म्हातारे आई वडील असताना आपल्याला सर्वांना माहित आहे कोरोनामध्ये प्रत्येक जण आपल्या जीवाला जपत होतं. प्रत्येकाला मृत्यूचं भय असतं. बुद्धाने सांगितलं आहे सल्लसुत्तामध्ये, प्रत्येकाला आपल्या मृत्यूचं भय असतं. तर त्यावेळी दोघही म्हातारे दाम्पत्य त्या घरामध्ये राहत असताना अचानक त्या 2 म्हातारा जो माणूस आहे, 2 स्त्री पुरुष, म्हातारपणाचं वय आहे, त्यापैकी म्हाताऱ्याला पॅरालिसिस मारला. पॅरालिसिस म्हणजे तुम्हाला माहित आहे, पॅरालिसिस झालेल्या माणसांना, ज्याला अर्धांगवायू म्हणतो आपण,
किंवा कोणाला ब्रेन आहे की नाही, हाही जो पॅरालिसिस होतो, पूर्ण शरीर कमजोर होत असतं, अशक्त होत असतं आणि शरीराची हालचाल करता येत नाही. तर त्या व्यक्तीला पॅरालिसिस मारला आणि ती म्हातारी जी स्त्री आहे आपल्या पतीची सेवा करत होती, रोज सेवा करत होती. दोघच पती पत्नी राहत आहे. पती बिछाण्यावर आहे, जाग्यावरच मलमूत्राचा ते सर्व करत आहे, ती सर्व करत आहे, ती म्हातारी सेवा करत आहे आपल्या म्हाताऱ्या पतीची. पण एकदा काय झालं, अचानक ज्या म्हाताऱ्याची जी पत्नी सेवा करत आहे ती म्हातारीच आजारी पडली. इतकी आजारी पडली, भयंकर आजारी पडली की शेजारी पाजारी लोक सुद्धा, आपल्याला माहित आहे कोरोनामधलीच घटना आहे, सच्ची घटना आहे. आणि ती म्हातारा आजारी आहे, तो पॅरालिसिस आहे, तो एका जाग्यावर आहे, बिछाण्यावर खेळलेला आहे. आणि म्हातारी इतकी आजारी पडली का तिला हॉस्पिटल मध्ये न्यायला, दवाखान्यामध्ये न्यायला. ती म्हातारी जशी त्या बिछाण्यावर आजारी पडली, तिचा आजार इतका गंभीर झाला, कोणीही आजारपणामध्ये न्यायला तयार नाही. आणि ती म्हातारी त्या म्हातारीची सेवा करू शकत नव्हती, कारण तिलाच स्वतःच ते आजारी पडल्यामुळे इतका गंभीर आजार झाला. आणि ती म्हातारी त्या आजारपणामध्ये इतका गंभीर आजार झाला, त्या बंद घरामध्ये, त्या अलिशान घर होतं, बंद घर होतं, त्या बंद घरामध्ये ती म्हातारी आजारपणामुळे ती दगावली, मरण पावली. आता तुम्ही कल्पना करा, जी म्हातारी मरण पावली आणि जो मलमूत्रामध्ये खेळलेला म्हातारा पती आहे पॅरालिसिस मध्ये, त्याचे काय हाल झाले असतील. आणि तो कसा अन्नानं व्याकुळ होऊन, पाण्यानं तहानेनं व्याकुळ होऊन तोही सुद्धा मरण पावला. आणि शेवटी त्या दोन्ही पती पत्नीचे केवळ सांगाडे, हाडाचे सापळे फक्त पोलिसांच्या हातामध्ये लागले. मांसाचा पत्ता नव्हता, सगळं मांस गळून गेलेलं होतं. काय करता त्या मुलाचं आणि बड्या पगाराचं जे अमेरिकेमध्ये सेटलमेंट आहे, ज्या नातवंडाचं काय करता, आहे की नाही. तर असे पती पत्नी आहे. आता तर अलीकडली घटना आहे गेल्या वर्षातली, आपण मराठी चित्रपटामध्ये रवींद्र महाजनीचं उदाहरण ऐकलेलं आहे. हा रवींद्र महाजनी, आपण नाव म्हणजे उदाहरणा म्हणून सांगतो, जे पारिवारिक संपत्ती पुण्यामध्ये तळेगाव दाभाडेच्या परिसरामध्ये एकटा राहत आहे. घरी भरपूर पैसे आहे, धनसंपत्ती आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना भरगच्च पैसा आहे. पण मुलं आणि पत्नी सोबत पटत नसल्यामुळे आणि मुलामध्ये पत्नीमध्ये राहत न, तो एकटा राहत आहे. आणि त्या एकट्या घरामध्ये राहत असताना त्याचा फक्त मृतदेह सापडला, पूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये. काय ही पारिवारिक संपत्ती राहते प्रत्येकाकडे? नाही राहत. तर ही पारिवारिक संपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये कमावली पाहिजे. ही पारिवारिक संपत्ती आज आपण पाहतो, 2 मुलं असेल आणि 2 मुलांच्या पत्न्या असेल. आम्ही अनेकांच्या घरी जातो, या मुलाचं घर या बाजूला, या मोठ्या मुलाचं घर या बाजूला, 2 मुलांच्या 2 सुना, सुनांमध्येही पटत नाही आणि भावांमध्येही पटत नाही. आणि मग बाजूला लहान भावाचं घर या बाजूला आणि मोठ्या भावाचं घर या बाजूला. आणि लहान सुनबाईने एक कुत्रा पोसलेला आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे, जे काही असेल A to Z. आणि लहान सुनबाई मोठ्या मुलाच्या दरवाजावर, ती आई बसलेली आहे, म्हातारी मोठ्या मुलाच्या दरवाजावर बसलेली आहे. मोठ्या सुनबाईचा स्वयंपाक व्हायचा आहे, मुलगा कुठेतरी बाहेर कामाला गेलेला आहे. सुनबाई घरामध्ये, मोठ्या मुलाची सुनबाई आतमध्ये स्वयंपाक करत आहे आणि म्हातारी सासूबाई दरवाजावर बसलेली आहे, दरवाजावर बसलेली आहे. आणि इकडे लहान मुलगाही कुठेतरी कामाला निघून गेलेला आहे आणि लहान मुलाची सुनबाई स्वयंपाक करत आहे. तिथं कुत्र्याला हाकात मारत आहे, जे काही नाव असेल ते. आणि त्या कुत्र्याला गरम गरम पोळी, जी पहिली झालेली पोळी, अशी सासूबाई इकडल्या मोठ्या दरवाजावर, तिला दिसत आहे, तिचं लक्ष आहे, पण सासूबाईला पाहून ती अशी पोळी भिरकवत आहे, घेरे घेरे, काल्या घेरे घे. म्हणजे ही परिस्थिती काय सांगते, म्हणजे सासूबाईला पाहून त्या कुत्र्याला पोळी टाकत आहे, कुत्र्याला पोळी टाकत आहे, अशी घेरे कुत्र्या, कुत्र्याला टाकीन पण तुला नाही टाकीन. आहे का ना अशा? तुमच्या ग्रंथाला, धम्मग्रंथ येणारा काही अर्थ नाही जर तुम्ही असे परिवारामध्ये जर वागत असाल तर. आहे की नाही? आपले म्हातारे आई वडील असू द्या किंवा म्हातारे सासू सासरे असू द्या, आहे की नाही, बुद्ध म्हणतात, आहे की नाही,
रोगी लोकांची सेवा करणं प्रत्यक्षात बुद्धाची सेवा करणं. वक्कली नावाचं उदाहरण तो आदर्श तथागत बुद्धाने या जगाला सांगितलेला आहे. कोणता? ठीक नाही, जो रोग्याची सेवा करतो. रोग्याची सेवा करणारा प्रत्यक्षात माझीच सेवा करतो, असं बुद्धाला त्या ठिकाणी वक्कलीचं उदाहरण तुम्ही ऐका. तर या ठिकाणी ती ओळी भिरकावत आहे आणि काय म्हणत आहे? कुत्र्याला टाकीन पण तुला नाही टाकीन. आपण तर नेहमीच पाहतो लोक आई वडिलांना त्या टॉयलेट बाथरूमला घेऊन जातील नाही हात पकडून. अनेक म्हातारे आई वडिलांना आम्ही विचारतो, आई तुमचा मुलगा तर चांगला शहरामध्ये आहे, चांगल्या बंगल्यामध्ये आहे, तुम्ही का जात नाही तिथं? आपल्या मुलांकडे जावं, सुनबाईकडे जावं, आता चांगलं सुख भोगावं. तर ते म्हातारे आई वडील माहित आहे का काय म्हणतात? आम्हाला भंतेजी नको बाबा ते सुखामध्ये. तिथं टाईल्स लागलेली आहे आणि कधी पडून जाईन आणि कधी मी माझी सुनबाई तर वाटच पाहत आहे, ही म्हातारी कधी बाथरूम मध्ये पडते आणि कधी जाग्यावरची होते म्हणून. म्हणजे विचार करते, कारण तसं वातावरण आहे. काय आहे तसं वातावरण आहे. अनेक आई वडील, अनेक म्हातारे, सासू सासरे असेही म्हणताना दिसतात. मी ग्रामीण भागातली गोष्ट सांगत आहोत. पारिवारिक संपत्ती भंतेजी काय करता? हातानं देव का लातीनं देव? राहावंच लागतंय. हातानं देव का लातीनं देव? लातीनं देण्यासाठी आपण जन्म दिला आहे का आपल्या मुलाबाळांना? आहे की नाही? का असं लाचारीचं जीवन जगायचं? म्हणून संपत्तीपेक्षा संतती कमवा. सकाळी सकाळी विळा घेतला आणि कामाला गेलं त्याला काही अर्थ नाही. सकाळी सकाळी तुम्ही कापड घेतला आणि कापसाला गेला त्याला काही अर्थ नाही. आपल्या मुलाबाळांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. बुद्धाने गरिबीचं कधीही समर्थन केलं नाही, दारिद्र्याचं कधीही समर्थन केलं नाही, परंतु मात्र पारिवारिक संपत्ती ही महत्वाची आहे. मुलाचं सुख मिळणं, सुनबाईचं सुख मिळणं, आपल्या पतीचं सुख मिळणं, नातेवाईकाचं सुख मिळणं हे महत्वाचं आहे. ही पारिवारिक संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. या पारिवारिक संपत्तीच्या निमित्ताने एक छोटीशी घटना सांगतो आणि आपण या 5 संपत्त्या घेणार आहोत. हा विषय महत्वाचा आहे. एका गावामध्ये 2 भाऊ होते, मोठा भाऊ आणि लहान भाऊ. तर मोठा भाऊ आणि लहान भाऊ या 2 भावापैकी मोठा भाऊ बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यानं त्या बाजारामधून, त्या मार्केटमधून काही सामग्री वगैरे तर घेतली, पण लहान भावाच्या म्हणजे लहान भावालाही काही मुलं होती, म्हणजे त्यांची पुतणे, आणि मोठ्या भावालाही मुलं होती. तर मोठ्या भावानं काय केलं? बाजारामधून एक काळाशार ऊस आणला. कशासाठी? मुलांसाठी. आपण आणतो का नाही असं खाऊ म्हणून. तर त्यांनी ऊस आणला. आता ऊस घरी आणल्याच्या नंतर अंगणामध्ये ती मुलं जमा झाली आणि त्या मोठ्या भावानं काय केलं? पहिल्यांदा आपल्या मुलाला ते ऊसाचे पेर कापू दिले. ऊसाचे पेर वरच्या आणि खालचा जे ऊसाचे पेर होते, आता कुणाला तरी खालचा आणि कुणाला तरी वरचा मिळणार आहे ते पेर. प्रत्येकाला ते पेर देत आहे मुलाला लहान. पण शेवटून पेर ज्या लहान भावाच्या मुलाला दिलं त्याच्यावरून जाऊबाईचं लक्ष होतं आणि जाऊबाई म्हणत आहे, बघा कसा भेदभाव करत आहे. आपल्या मुलाला वरच्या ऊसाचं पेर आणि माझ्या मुलाला खालच्या ऊसाचं पेर म्हणून दोघाही जावामध्ये भांडण झालं. आणि जावाचं भांडण मग कशावर आलं? भावाभावामध्ये भांडण आलं. भावाभावामध्ये भांडण झालं आणि मग अबोला झाला. एक भाऊ दुसऱ्या भावाचा वैरी झाला. आपल्या याच्यामध्ये मन आहे, सक्का भाऊ पक्का वैरी. तर या जाऊबाईंनी भांडण लावून दिलं दोघा भावाचं. दोघे भाऊ अबोले झाले. कशावरून वाद झाला? साधारण त्या ऊसाच्या पेरावरून. साधारण ऊसाचं पेर. ते भांडण इतकं भांडण का मुलं मोठी झाली तरी ते भांडण मात्र मनामध्ये खदगदत होतं. जसं काही काटा आहे अशा काट्यासारखा, तो क्लेशासारखं ते सलत होतं. म्हणजे हे भांडण छोटस कारण आहे. कोणतं? वरचा पेर ऊसाचा पेर आणि खालचा ऊसाचा पेर माझ्या मुलाला देणं. म्हणून मुलं लग्नाची जरी झाली तरी मात्र भावाभावामध्ये अबोला होता, जावामध्ये अबोला होता, भाऊ भावाचा शत्रू होता. आणि ते मुलांना सुद्धा एकमेकांना बोलू देत नव्हते. आहे की नाही? आजही आपल्या समाजामध्ये पाहतो आपण. आहे की नाही? महिला शिकवतात ना अशा. आहे की नाही? वडिलांची आजी असली तर नाही बापू ती आजी का नाही दूरची आहे, दूरची आजी आहे.
आणि तू आजी माहितीये का, दुसऱ्या गावले, ते बाजूच्या गावले आहे, दुसऱ्या गावले, ते गावची आजी नाही का, त्या गावच्या आजीले द्या लागते, गावच्या आजीले चांगलं म्हणा लागते. हे आजी का नाही, नाही आजी नाही, शिकवतो का नाही आपण. मग मुलं काय म्हणतात, माझी गावची आजी लय चांगली आहे, मला खाऊला पैसे देते, आणि ही आजी वडिलाची माहिती नको नको, आहे का नाही. कोण शिकवते, कोण शिकवते, शिकवते का नाही. ते दूरची आजी नाही, जवळची आजी. ननदबाई तर पाच कामाचं नाही, आहे की नाही, ननदबाईचं पाच कामाचं नाही. बुद्ध म्हणतात दोन्ही परिवाराकडील पराभव सूत्रामध्ये, वसल सूत्रामध्ये सांगितलंय भगवंतानी, जो दोन्हीकडील पाहुणे मंडळीचा व्यवस्थित आदर सत्कार करतो त्याचा पराभव कधी होत नाही. समजलं का. म्हणजे आपल्या पतिदेवाकडली जरी पाहुणे मंडळी आली तरी त्यांचाच तेवढाच आवचार पावचार करा, आणि आपल्या आई वडील भावाचा कमी केला तरी चालेल, उलट आई वडील आणि भाऊ कधीही रुसणार नाही. बहिणीचा विचार करेल तो कधी नाही. पण आपल्या ननद आणि नंदई आल्या किंवा त्यांच्याकडील पाहुणे आले, म्हणजे आपल्या पतिदेवाकडील काही पाहुणे मंडळी आली, म्हणजे ननद आली, तर तिचा आदर सत्कार करा. दोन्हीकडील पाहुणे मंडळीचा बराबर जर आदर सत्कार केला तर घरामध्ये कधीही कलह होत नाही. सर्वात जास्त कलह यामुळेच आहे. आपला भाऊ आला आणि आपली आई आली म्हणजे कशी त्याचा गोडधोड खाऊ घालते, कशी गोडी गुलाबीन राहते, आणि ननद आली माणसाकडला आला तर हिची तब्येतच बिघडते, हिला बरंच वाटत नाही, ही दवाखान्याचं निमित्त काढते, झोपूनच राहते, आहे की नाही, किंवा आदळापट करते, ताणतणाव करते, किंवा पतीसोबत भांडण काढते. माझी इच्छाच नव्हती बलवाची आणि तुम्ही कसं काय बलावलं, आहे की नाही. असं आहे ना या सगळ्या घटना. आदळापट सगळं, मनानं काहीच नाही. तर अशा प्रकारचं, तर मग ते दिवसामागून दिवस गेले आणि मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न आलं. हे भांडण बघा, लहानपणीचं भांडण, आणि मुलं लग्नाची आली. मोठ्या मुलीचं पहिलं, मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न जुळलं, सगाई वगैरे झाली. आता लग्नाची तारीख निघाली, लग्न होणार आहे, आणि दोघांकडे शेती होत्या. आई वडिलांनी शेतीची बराबर वाटणी केली. आई वडील तर जग सोडून गेले होते. मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न जवळ येत असताना दोघाही भावांनी या वर्षीला शेतामध्ये तुरी पेरलेल्या होत्या. दोघाही भावांनी आपल्या वावरामध्ये, आपल्या दोघाही भावांनी तुरी पेरलेल्या असताना लहान भाऊ आणि मोठ्या भावाचं वावर जवळ जवळच आहे, कारण वाटणीचं वावर आहे, बापदाद्याचं वावर आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, त्या ठिकाणी मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न येत असताना मोठ्याही भावाच्या वावरामध्ये तुरी आणि लहानही भावाच्या वावरामध्ये तुरीचं पीक होतं. मोठ्या भावाच्या शेतीमध्ये ज्या तुरी पेरल्या होत्या त्याला म्हणजे काही दुर्लक्ष झाल्यामुळे ते फुलं कुठल्या तरी बादलामुळे ढासळून गेली, किंवा मग त्याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे, फवारा न झाल्यामुळे भावाला कमी तुरी पिकणार. पण लहान भावानं बरोबर त्या पिकाची निगा राखली आणि लहान भावाच्या तुरी भरगच्च आल्या. लहान भावाच्या तुरीचं पीक जास्त झालं आणि मोठ्या भावाचं जे पीक थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे, मुलीची काही जे पाहणी वगैरे होती त्याच्यामुळे त्याचं दुर्लक्ष झालं आणि तुरीला फुलं कमी आले आणि तुरीचं पीक त्याचं कमी आलं, त्याच्या शेंगा कमी आल्या. आणि मग लहान भाऊ आणि मोठा भाऊ, लहान भाऊ आपल्या शेतीमध्ये जात आहे, तर मोठ्या भावाला असं वाटलं की आपल्या घरचं लग्न जवळ आलेलं आहे. आता ज्या काही तुरी पिकलेल्या आहे, जशा का असे ना, लग्न जवळ आलेलं आहे, तर तुरी लवकर त्याची कापणी करावं लागेल. त्या तुरीची कापणी केल्याच्या नंतर ज्या तुरीतील पैसे येईल, तुरी विकून जे काही तुरी विकून पैसे येईल तर ते पैसे मुलीच्या लग्नासाठी लावायचे आहे. दुसरी गोष्ट, या तुरीची लवकर कापणी करून काही तुरी मुलीच्या लग्नासाठी करायच्या आहे, लग्नामध्ये वरण वगैरे जे काही करायसाठी. आणि तिसरी गोष्ट, घरीही ती या तुरीची डाळ लागते, 12 महिने ती डाळही पुरवावं लागेल. म्हणजे 3 वाटण्या झाल्या. मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा ती डाळ लागणार आहे पाहुण्यांना जेवणासाठी, आहे की नाही. आणि काही तुरी विकावंही लागणार आहे, काही, कारण लग्नामध्ये पैसाही लागतो आणि डाळीसाठी. तर मग लहान भाऊ गेला आणि मोठ्या भावानं लगबगीनं, लगन घाईनं त्यानं तुरी वगैरे सोंगल्या आणि त्याच्या पेट्या कमी झाल्या. मोठ्या भावाच्या पेट्या कमी झाल्या, ते खळं वगैरे लावलं. मोठ्या भावाचं ते पेट्या कमी झाल्या आणि ते खळं वगैरे त्या ठिकाणी लावलं. लहान भाऊ गेला, लहान भावाच्या तुरीची कापणी झाली, तोही करत आहे, पण त्याच्या पेट्या अधिकच्या होत्या. त्याचं खळं मोठं आणि याचं खळं
लहान होतं. लहान भाऊ शेतामध्ये गेला, त्याला असं वाटलं की माझ्या मोठ्या दादाचं, मोठ्या भावाचं हे खळं कमी पेट्या आहे तुरीच्या, त्याला तुरी विकावं लागेल. दुसरी गोष्ट डाळही करावी लागेल आणि लग्नासाठी सुद्धा पाहुण्यांसाठी ती डाळ ठेवावी लागेल आणि तुरीच्या पेट्या तर कमीच आहे. लहान भावाच्या मनामध्ये ती करुणा दया उत्पन्न झाली. माझ्या तुरीचं पीक भरगच्च आलेलं आहे, माझ्या पेट्या जास्त आहे. तर भाऊ सकाळी सकाळी लहान भाऊ गेला आणि लहान भाऊ गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्याने लहान भावाने ज्या तुरीची कापणी केली होती, त्याचं खळं मांडलेलं होतं, त्याच्यातल्या तो पेट्या काढल्या त्यानं आणि डोक्यावर घेऊन मोठ्या भावाचे जे खळं होतं, जिथं पेट्या कमी होत्या त्या पेट्याच्या याच्यावर त्यानं ते खळ्यापाशी त्या पेट्या नेऊन जशाच्या तशा ती लावलेल्या त्यानं. कोण? लहान भावाने त्या पेट्या लावल्या. आता त्याला असं वाटलं, कारण तो सकाळी सकाळी गेला होता लहान भाऊ, पण मोठा भाऊ मात्र दुरून येताना दिसला त्याला. मात्र पेट्या टाकून झाल्या होत्या आणि शेवटची पेटी टाकताना मात्र भाऊ दुरून दिसत आहे की पेट्या ते वगैरे, आणि जवळ येऊन पाहिलं तर त्याला आपलं पेट्या मोठ्या दिसल्या, ते खळं मोठं दिसलं आणि त्याला दुरूनही ते चाहूल लागली होती, दिसला होता. आणि नंतर मात्र दोघाही भावांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. लहानही भाऊ रडत आहे, मोठाही भाऊ रडत आहे आणि दोघाही भावांनी गळाभेट केली. त्यांनी म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर निघत आहे. कित्येक दिवसांनी, कित्येक वर्षांनी मुलं मोठी झाली लग्नाची, कित्येक दिवसांनी, कित्येक वर्षांनी दोघाही भावांची गळाभेट होत आहे. एका आईची 2 लेकरं, 2 काळजाची रक्ताची 2 भाऊ एका ठिकाणी गळाभेट करत आहे, रडत आहे. लक्षात घ्या, हे दृश्य म्हणजे सांगत असतानाच आपल्याला कसं तरी वाटते. आणि ह्या दोघ भावाची मिळवणी झाली कशामुळे? शेवटी रक्ताचं नातं आहे, 2 भाऊ. तर हे पारिवारिक संपत्ती, त्या भावाची मिळवणी झाली. तर ही पारिवारिक संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. पारिवारिक संपत्ती, भाऊ भावासंग बोललाच पाहिजे, बहीण बहिणी संग बोललीच पाहिजे. का बोलत नाही तर आपण समजावणूक केली पाहिजे, पण आपल्या परिवारामध्येच आपल्याला मरण आलं पाहिजे, हे की नाही? परिवार आपल्या अंतिम संस्काराला उपस्थित असला पाहिजे, है की नाही? तर हे पारिवारिक संपत्ती तुमच्याकडे आहे किंवा नाही हे मला माहित नाही, परंतु संपत्तीपेक्षा संततीकडे अधिकच लक्ष द्या. संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. घरामध्ये फ्रीज आहे, कूलर आहे, दागदागिने आहे, पैसा अडका आहे म्हणून सुख नाही, है की नाही? अनेकांच्या घरामध्ये जातो, खूप मोठे मोठे बंगले आहेत त्यांच्या घरी, पण घरात सुख नाही त्यांच्या. काय करता म्हणते जी सुख नाही म्हणते, एवढं सारं असूनही सुख नाही आहे जीवाने. आणि कधी कधी आम्ही एखाद्याच्या झुगी झोपडीमध्ये जातो, त्याच्या घरामध्ये घर पण दिसतं. आताच मी कुठे पंढरपूरच्या पदयात्रेमध्ये गेलो, एका गावला तोंडले बोंडले नावाचं गाव आहे, म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरण. त्या गावाला मी याच वर्षीच्या पदयात्रेमध्ये जात असताना, भीमा कोरेगाव ते पंढरपूर, तर त्या तोंडले बोंडले गावामध्ये 3 मुलं आणि 3 मुलाच्या 3 सुना. आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो, मी चर्चा केली. खूप चांगला परिवार आहे, गायकवाड परिवार. आणि मग त्या 3ही मुलाच्या 3ही सुना अंगणामध्ये बसलेल्या होत्या. सासूबाईनं सिलेंडर वगैरे पेटवला, आमच्यासाठी स्वयंपाकाची व्यवस्था करत आहे. तर 3ही सुना अशा जवळ जवळ बसल्या आणि 3ही मुलं बाजूला होते. सासरा होता, सासू होती. आणि मी स्वाभाविकपणे असं म्हणलो की आई, म्हणजे सासूबाईला असं विचारलं की आई, या 3ही सुनांपैकी तुझी सगळ्यात चांगली सून कोणती आहे? आता असं 3ही सुना तिथे उपस्थित आहे, 3ही सुना उपस्थित आहे, समोरच बसलेल्या आहेत. त्या ठिकाणी सासूला असं विचारणं म्हणजे नाही का नाही. आई म्हटलं, तुझ्या 3ही सुनांपैकी सगळ्यात चांगली सून कोणती आहे असं म्हटलं मी. तर त्या 3ही जावा एकमेकीकडे पाहत होत्या. तर सासूबाईच्या तोंडातून खरोखर प्रामाणिकपणे उत्तर त्या सासूबाईनं 3ही, म्हणजे मला खरं सांग म्हणलं आई तुझ्या, असंच मी चर्चा म्हणून मनमोकळेपणानं. तर ती म्हणत होती, भंतेजी, माझ्या 3ही सुना माझ्या 3 सुना नाही तर माझ्या 3ही लेकी आहे. कोण म्हणत आहे असं? सासूबाई. बघा, म्हणजे एकाची गोष्ट नाही, एकाची गोष्टी नाही. मी माझ्या गावामध्ये बघितलं, स्वतःच्या 6 मुलं आणि 6 मुलाच्या 6 सुना, त्याची नातवंड, तुराटीच्या अंगदुन्यामध्ये त्या लोकांनी अंग धुतलं, पण या 6ही जावामध्ये आणि 6ही भावांमध्ये भांडण नाही, एकाच अंगदुन्यामध्ये आंघोळ घालायची, आहे का नाही? असाही परिवार आहे, संयुक्त परिवार. किती मोठं परिवाराचं सुख आहे का नाही? किती मोठं परिवाराचं सुख आहे. तर त्या आईनं उत्तर दिलं मला, म्हणते जी, म्हणजे माझ्या त्या लेकी आहे,
सकाळी उठून मी बघितलं तर एक त्यांच्या घरी गाई वैरण वगैरे आहे, सगळ्या म्हशी आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तर एक सून शेण काढत होती, एक सून चारा टाकत होती, एक सून स्वयंपाक करत होती. म्हणजे सर्वजण आपसी यानं काम करत होती. लहान काम मोठं काम याच्यामध्ये काही भेदभाव नाही. सांगा बरं, हा किती सुंदर परिवार आहे. याला म्हणते पारिवारिक सुख. म्हणजे त्या सासूबाईला कोणाचं सुख आहे? पूर्ण सुनाचं सुख आहे, लेकांचं सुख आहे आणि नातवंडाचं तर मिळणारच आहे का नाही. तर हे पारिवारिक सुख महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला? का एकलकोंड राहायचं आहे? एकलकोंड महत्वाचं आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करा, शेजाऱ्यांचंही सुख असलं पाहिजे, सुख दुःखात धावून जा, आहे की नाही. तर हे पारिवारिक संपत्ती, हे मित्र परिवार रूपी संपत्ती आपल्याकडे असू द्या आणि हेच आपण कमावलं पाहिजे, आहे की नाही. बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला 25 लाख लोक होती, आहे की नाही. रडत होती. 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही असे बाबासाहेब होते. तर असं काय कमावत. ही झाली कोणती संपत्ती? पारिवारिक संपत्ती. एकच संपत्ती सांगायला मला इतका उशीर झाला, मी त्या 4 सांगतो आणि थांबतो. छोट्या छोट्या याच्यामध्ये, याच्या आता व्यावहारिक जीवनामध्ये म्हणून मी सांगितल्या. दुसरी संपत्ती आहे भोग संपत्ती. मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. भोग संपत्ती. दुसरी कोणती संपत्ती सांगितली भगवंताने? भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे काय? धन संपत्ती. दिगजाणू सुत्तामध्ये आणि व्यज्ञपब्ज सुत्त त्यालाच म्हणतात दिगजाणू सुत्तामध्ये, धन संपत्ती कमवावी पण सम्यक आजीविकेतून. जे लोक आळशी आहे, आळशी लोकांच्या घरी कधी धनसंपत्ती टिकत नाही. इति दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयं नरो लद्दंग लद्दंग विनाशेती तंग पराभवत मुकम. बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद, आता तर ते जंगली रमी आहे की नाही, याचा नाद ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती टिकत नाही. दुसरी गोष्ट, ज्या घरातली स्त्री उधळपट्टी करणारी आहे, पत्नी, आणि पतीही उधळपट्टी करणारा आहे. आज ऊनच आहे, आता थंडीच लागत आहे, आता पाणीच येत आहे, आता वेळच झाला आहे, आता कामच किती होईल, आजचं काम उद्यावर ढकलणारी लोक, त्याच्या घरी कधीही धनसंपत्ती येत नाही. मग इतरांना झुरायचं, इतरांचा द्वेष करायचा, आहे की नाही. तर धनसंपत्ती कमवा, पण बुद्ध म्हणतात दारू विक्रीचा धंदा करून धनसंपत्ती कधी घरी आणू नका. कारण अनेक लोकांच्या कुटुंबाची हानी होत असते, हाय लागत असते. सम्यक आजीविकेमध्ये येत नाही ते दारू विक्रीचा व्यवसाय करणं, आहे का. ते 5 प्रकारचे, मला वाटते 6 प्रकारचे निषिद्ध व्यापार, बिझनेस, कोणता धंदा करायचा, कोणता व्यवसाय करायचा, हे सुद्धा बुद्धानं सांगितलं आहे. मी ते कधीतरी सांगणार, आता नाही सांगणार, आहे की नाही. म्हणून सम्यक आजीविका असली पाहिजे. कुणाची लुबाडणूक करून, कुणाची फसवणूक करून, कुणाची बुडवून पैसे तुमच्या घरामध्ये कधीही सुख शांती राहू शकत नाही. अनेक लोक म्हणतात बनते आमच्या घरी सुख शांतीच नाही, काय करावं. तर हेच आहे, तुम्ही फसवणूक करून, लुबाडणूक करून, कुणाची हानी करून, चोरी करून. बुद्धानं ते वसल सुत्तामध्ये सांगितलंय. वसल सुत्तामध्ये एखादा व्यक्ती दुसऱ्याकडून कर्ज घेतो आणि कर्जाची परतफेड करत नाही, त्याच्यानं जे होते ते करून घे, नाही देत काय करतं तर करून घे, दुसऱ्याचे कर्ज बुडवितो, ते त्याला वसल म्हणावे. वसल म्हणजे चांडाळ म्हणावे. कोण म्हणताय असं? दुसऱ्याचं घेतलेलं कर्ज, ते कर्ज आपण बुडवलं नाही पाहिजे. लक्षात घ्या. कोण सांगत आहे असं? बुद्ध सांगत आहे. तर म्हणून भोग संपत्ती म्हणजे काय? बुद्धानं दारिद्र्याचं, गरिबीचं कधीही समर्थन केलं नाही. आपण नक्की निश्चित वयामध्ये धनसंपत्ती कमावली पाहिजे. दिगजाणू सुत्तामध्ये सांगितलंय योग्य वयात धनसंपत्ती कमवण्याचं वय असतं. कोण्याही वयात काहीच नाही होत. म्हातारीला जर म्हटलं का डान्स करतेल का ते? कोण्याही वयात काही नाही होत. धनसंपत्ती कमवण्याचं सुद्धा एक योग्य वय असते, लक्षात घ्या. आणि त्या योग्य वयामध्ये धनसंपत्ती, काही लोक तर आयुष्यभर धनसंपत्तीच कमावतात. पैसा कमवायचा कसा याच्या पलीकडे त्यांना दिसतच नाही, काय पैसा कमवायचा कसा. आयुष्यभर धनसंपत्ती कमावत राहतात पण सुख भोगत नाही. काय त्या जीवनाला? आपण काही मुलं पाहतो घरामध्ये, तर गावामध्ये तरणी ताटी मुलं फिरत राहतात आणि म्हातारे आई वडील कामाला जातात, आहे का नाही. तर आळशी कुटुंब आणि जे निष्क्रिय कुटुंब आहे, बाबासाहेब म्हणतात दीर्घ अभ्यासानं आणि म्हणजे दीर्घ उद्योगानंच मनुष्याची प्रगती होत असते, लक्षात घ्या. म्हणून भोग संपत्ती म्हणजे धन संपत्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. दुसऱ्या समोर हात पसरवण्याची, भवितव्यासाठी, आजारपणासाठी,
आपल्याकडे काय असली पाहिजे? संपत्ती असली पाहिजे. पण संपत्ती कमावत असताना मात्र सम्यक आजीविकेतून आपली संपत्ती, आपल्या घरी जी संपत्ती येते ती चांगल्या मार्गाने येते किंवा नाही, किंवा ती हाय लागलेली संपत्ती आपल्या जरी असते तर आपल्या घरात सुख समृद्धी राहू शकत नाही. म्हणून धन संपत्ती सुद्धा आपण योग्य वयात कमावली पाहिजे. आपल्याकडे भोग संपत्ती सुद्धा असली पाहिजे, है की नाही? भोग संपत्ती सुद्धा काय असली पाहिजे? आपल्याकडे असलीच पाहिजे. आपल्याकडे काहीतरी धन असलंच पाहिजे. गरिबीचं, दारिद्र्याचं बुद्धानं कधीही समर्थन केलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते वाक्य वापरलंय. बिल गेट्सचं वाक्य आहे ना, आताच ते कोण पोरगा पास झाला त्यानं तो बाबासाहेबाचा तोच शब्द मी पाठ केला म्हणे त्याच्या मुलाखतीमध्ये, आहे ना. बिरदेव डोने, धनगर समाजाचा मुलगा, त्यानं तेच वाक्य त्याच्या म्हणजे मी बाबासाहेबांचा तेच शब्द पाठ केला म्हणे. आणि तो तर असाही बोले की बाबासाहेब पुतळ्यात नाही, फोटोत नाही, बाबासाहेब मी संविधानात पाहिला, बाबासाहेब मी पुस्तकात पाहिला. काय वाक्य म्हणजे त्याचं? मी बाबासाहेबाचं, बिल गेट्सचंही वाक्य आहे, बाबासाहेबांनी तेच वापरलं आहे. गरीब कुटुंबात माझा जन्म झाला, यात माझा दोष नाही, पण मी गरीब होऊन कदापिही मरणार नाही. हे वाक्य मी बाबासाहेबाचं पाठ ठेवलं, मनात ठेवलं आणि अभ्यास करत होतो. गरीब कुटुंबात, मी धनगर कुटुंबात जरी जन्मलो पण मी धनगरात, त्या गरीब कुटुंबात कदापिही मरणार नाही. हा आदर्श वाक्य मी बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस अभ्यास केला. असं तो कोण म्हणत आहे? बिरदेव डोने. आता नाव निघालं का नाही? तर अशा प्रकारे भोग संपत्ती सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? भोग संपत्ती. आणि दुसरी गोष्ट, तिसरी सांगतो, तिसरी संपत्ती द्या, आरोग्य संपत्ती. याचं विश्लेषण खूप मोठं होईल पण मी अल्पशा याच्यात सांगतो. आरोग्य संपत्ती म्हणजे आरोग्य परम लाभ. ऐकला का शब्द बुद्धाचा? आरोग्य परम लाभ. आल्बक सूत्रामध्ये आरोग्यासारखा परम लाभ जीवनामध्ये कोणताच नाही. समजलं? संपत्तीवरचे 8 संकट भगवान बुद्धांनी सांगितले. आपल्या संपत्तीवर 8 प्रकारचे संकट येतात, ते मी कधीतरी शिकवीन, नैसर्गिक आणि मानवी संकट. तर पहिलं संकट भगवान बुद्धांनी सांगितलंय, म्हणजे ते 8 संपत्तीवर येणारे 8 संकटापैकी एक संकट आहे आजारपण. तुमच्या घरामध्ये जर नेहमी कोणी ना कोणीतरी, परिवारातलं कोणी ना कोणीतरी नेहमी आजारपण राहत असेल किंवा कायमस्वरूपी आजारपणामध्ये राहत असेल तर काय तुमच्या घरचं धनसंपत्ती नष्ट नाही होत? संकट नाही ते? आजारपणामुळे संपत्ती वाढते का कमी होते? हे धनसंपत्तीवरचं संकट आहे. म्हणून आरोग्य परम लाभ बुद्धाने धम्मामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे, धम्मपदातही सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? आपल्या आरोग्याची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे, बुद्धानं सांगितलंय. बाबासाहेबांच्या रायटिंग स्पीचेस मध्ये बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलंय जे मी कालही घेतलं होतं. एखाद्या माणसामध्ये उत्साह नसेल, उत्साह म्हणजे कुठल्या काम करण्याविषयी स्फूर्ती नसेल, तर एक तर त्या माणसाचं शरीर रोगट असलं पाहिजे, रोगी असलं पाहिजे, किंवा त्याचं मन तरी रोगट असलं पाहिजे, आहे की नाही? निरोगी मनाचं सगळ्यात सुंदर लक्षण म्हणजे इतरांचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. निरोगी माणूस कशाला समजायचं? ज्याला दुसऱ्याचा आनंद पाहून आनंद होते तोच खरा निरोगी माणूस. नाहीतर रोगी माणूस कोणता? दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचं भलं चांगलं पाहून त्याला कसं तरी वाटत असेल तर तो माणूस चांगला नाही, तो रात्रंदिवस जळतो. म्हणून बुद्धाने म्हटलं हे जग जळत आहे. हे जग जळत आहे म्हणजे जळत आहे, समजून जा तुम्ही. लोक म्हणते मले पाहून जळते, मले पाहून ते डोळ्यामध्ये सलते, हेच होते. हे जग जळत आहे. जग जळत आहे म्हणजे काय? वनवा लागलायत का? हेच ते काम, क्रोधाग्नी, मोहाग्नी, लोभाग्नी, कामाग्नी, याच्यामध्ये हे जग रात्रंदिवस जळत आहे. तुम्ही जळत आहे का नाही मला माहित नाही. कामाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी, क्रोधाग्नी, रागाग्नी, आहे की नाही? हे अजून काय म्हणजे कामाग्नी, काम हा सुद्धा एक अग्निविकार आहे की नाही? याच्यामध्ये रात्रंदिवस जग जळत आहे. आपण ते शिकणार आहोत उद्याच धम्मामध्ये. तर ही कोणती संपत्ती सांगत आम्ही? आरोग्य संपत्ती. सगळ्यात सुंदर संपत्ती कोणती? आरोग्य. आपल्या आरोग्याची काळजी करणं सगळ्यात मोठी आहे. म्हणून आपल्या आहारांवर आणि विहारांवर आपली उचित मात्रा जाणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कधी कधी बाया पुटपुटतात, बुद्धा समोरही पुटपुटतात. काय पुटपुटतात? हे बुद्धा म्हणते माय हातपाय सुखाचे ठेव, मध्ये काही हे नको, असं म्हणते काय लोक, हातपाय सुखाचे ठेव, मी सगळं बरोबर करतो, म्हणजे मी सगळं घर बरोबर करतो, मी पैसे कमावतो, फक्त माझ्या हातपाय सुखाचे ठेव, असं म्हणतो का नाही बुद्धाला? म्हणतात ना बाया अशा, म्हणतात केविलवाण्या, बुद्धा माय हातपाय सुखाचे ठेव, मी बरोबर सर्व काही सगळा परिवार मी सांभाळतो, फक्त मला आजारी पडू नको दे, म्हणतो आपण बुद्धाला कधी कधी. म्हणजे काय म्हणतो आपण बुद्धाला?
आरोग्याची मागतो का नाही? मग आरोग्य नावाचं काही लोक खूप वर्ष जगतात आणि काही लोक पटकन मरतात, आहे का नाही? त्यांना कमावलेली धनसंपत्ती सुद्धा त्यांना उपभोगता येत नाही, ते लवकर मरतात. म्हणून आपल्या आरोग्य संपत्ती सुद्धा कमवा. काय कमवायची आहे? आरोग्य संपत्ती म्हणजे आपल्या आरोग्याला जपा. याच्यासारखी संपत्ती नाही. नाहीतर आजारपणामध्ये काय करता बनतेजी? दवाखान्याला त्या डॉक्टरलेच पैसे नेऊन द्या लागते, जेव्हा त्या डॉक्टरले पैसेच नेऊन द्या लागते. पोराचं वागतच नाही, पोरीचं वागतच नाही, पोराचं वागतच नाही, त्या डॉक्टरलेच दवाखान्याच भरा लागते. तर हे आरोग्य संपत्ती आपण टिकवली पाहिजे, आहे की नाही? आरोग्य संपत्ती किती संपत्ती झाल्या? 3 संपत्त्या झाल्या. चौथी संपत्ती आणि 5वी संपत्ती सांगतो आणि थांबतो शॉर्ट मध्ये. तर ती संपत्ती आहे शील संपत्ती. चौथी संपत्ती कोणती? शील संपत्ती. आता शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु सत्वदा. श्रद्धेनं दान करावं आणि शीलाचं पालन करावं. शीलाचे पालन करणे म्हणजेच शीलं रक्षन्तु सत्वदा. शीलच आपलं सदा सर्वदा काय करते? रक्षण करते. काय राखीचा धागा करते का? भगवान बुद्धांच्या 84,000 गाथा जे सुत्त आहे, हे भगवान बुद्धांचे हे राखीचं सुत्त नाही. हे 84,000 भगवंताचे जे सुत्त आहे, हे 84,000 सुत्त मनुष्याचं काय करते? या जगाचं रक्षण करते, दुःखापासून करते का नाही? त्यासाठीच आपण परित्त पाठ घेतो ना, शीलं रक्षन्तु सर्वदा. शीलच माणसाचं सदा सर्वदा रक्षण करते. बाबासाहेब विद्वान होते, हे खरी गोष्ट आहे, परंतु बाबासाहेबांमध्ये शीलवान होते म्हणून ते एकटे लढू शकले. बाबासाहेब स्वतःच म्हणतात, मी 500 ग्रॅज्युएटच्या बराबर आहे. माझ्या चारित्र्यावर, माझ्या शीलावर कोणही दाग लावू शकत नाही. समजलं का? म्हणून शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. बाबासाहेब असे म्हणतात, शीलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात किंवा देशात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा, देशाचा विनाश आहे. शिक्षण आहे, पण शिक्षणाबरोबर शील नसेल तर ते शीलाशिवायचं शिक्षण काहीही कामाचं नाही. लक्षात घ्या. म्हणून शीलाला जपा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये असताना लुशी नावाची एक अंग्रेज स्त्री, गोरी गोमटी, बाबासाहेबाला प्रपोज करत आहे. बाबासाहेब MA PhD DSc LLD डिलीट बार एटलॉस शिकत असताना बाबासाहेबांनी तिकडेच अमेरिकेमध्ये किंवा कुठल्या एवढ्या डिग्र्या होत्या, बाबासाहेबांनी तिकडेच कुठल्या तरी एखाद्या मुलीसोबत काहीतरी लग्न केलं असतं, तिकडेच राहिले असते, सेटल झाले असते. पण बाबासाहेब आपल्या पत्नी सोबत एकनिष्ठ राहत होते. लक्षात घ्या. बाहेर देशामध्ये करता आलं असतं ना, आता तर करतात ना लोक आपल्या समाजामध्ये, पण बाबासाहेबांनी त्या लुशी नावाच्या स्त्रीला नाही म्हटलं. मी भगिनी तसा नाही. बाबासाहेबांनी कुठली तरी, मला वाटते पुण्याकडली वालचंद नगरकडलीच गोष्ट आहे की बाबासाहेबांनी कुठली तरी केस जिंकून दिली, तर त्या व्यक्तीने आपली सुंदर पत्नी बाबासाहेबांसाठी पाठवली. बाबासाहेबांनी मी भगिनी तसा नाही म्हणून तिला परत पाठवले. याला म्हणतात शील. हीच घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडली. कल्याणच्या सुभेदाराची लेख शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून पेश करण्यात आली. शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी देऊन, भगिनी मी तसा नाही, तिचा आदरपूर्वक आपल्या शत्रूच्याही बहिणीचा सन्मान केला पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. सुभेदाराची ती कल्याणच्या सुभेदाराची सून आपली बहीण म्हणून साडी चोळी करून तिला बांगडी भरून तिला वापस पाठवले. याला म्हणते शील. बाबासाहेबांकडे काही लोक आले, अहो बाबासाहेब रमाई मरण पावली, दुसरं लग्न करा, तुम्हाला 3-3 आजार आहे. बाबासाहेब बोलले, सारे लोक मला, म्हणजे लहानही लोक मला बाबाच म्हणतात, मोठेही लोक मला बाबाच म्हणतात, म्हातारे लोक मला बाबाच म्हणतात, मी लग्न करू तर कोणासोबत करू? मग नंतर बाबासाहेबांनी हताशापोळे, बाबासाहेबांना आवश्यकता होती कारण प्रचंड काम पडलेलं होतं, है की नाही? तर बाबासाहेबांनी केवळ शारीरिक गरजासाठी नाही, तर बाबासाहेबांनी, है की नाही, जे लग्न केलं शारीरिक सुखासाठी नाही केलं बाबासाहेबांनी, है की नाही? तर बाबासाहेब शीलाचा पुतळा आहे. बाबासाहेब कितीतरी दिवस परदेशामध्ये राहत आहे, पण रमाई मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या शीलाला जपत आहे. तुम्हाला माहित आहे मुंबईमधल्या कामाठीपुरातल्या महिला, एकदा बाबासाहेब कामाठीपुरामध्ये गेले, मुंबईला हॉटेलमध्ये गेले, त्या ठिकाणी हॉटेलमध्ये वर्दी दिली बाबासाहेबांना. तिथे काही त्या कामाठीपुरातल्या ज्या
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दिसल्या. बाबासाहेबांनी त्या महिलांकडे पाहिलं. महिलांकडे पाहत असताना बाबासाहेबांचं लक्ष गेलं त्या महिलांकडे. त्या महिलांचा भडक मेकअप होता, दागदागिने मळलेले होते, भारी भारी साड्या होत्या. कोणाच्या? त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांकडे बाबासाहेबांचं लक्ष आहे. अचानक त्या हॉटेलमध्ये टेबलवर बसलेले असताना बाबासाहेबांचे सहकारी होते. बाबासाहेबांनी पाहिलं की या महिलांच्या अंगावर भरगच्च दागदागिन्यांनी मळलेले आहे, भारी भारी साड्या आहे, भडक मेकअप आहे, परंतु या महिलांकडे मात्र शील नाही. समजलं? काय नाही? दागिन्यांनी मळलेले आहे, भारी भारी वस्त्र आहे, पण यांच्याकडे काय नाही? शील नाही. आपलं चारित्र्य विकतात, आपला देह व्यापार करतात, देह विक्री करतात, वेश्या व्यवसाय करतात. मग बाबासाहेबांनी चित्र पाहिलं. आपल्या हिनदीन समाजातील चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आलं. कोणतं? की माझ्या समाजातल्या स्त्रीला केसायला लावायला तेल नाही, तिच्याकडे दागदागिने नाही, भाडी साडी नाही, फाटलेलं लुगडं आहे, फाटलेली साडी आहे, पण माझ्या समाजातल्या स्त्रीकडं ठीक आहे, डोक्याला लावायला तेल नाही, तिच्या कपडे नसतील चांगले, आहे की नाही, डोक्यावर विळा असेल, काम करणारी असेल, घाम गाळणारी असेल, पण तिच्याकडे सगळ्यात काय आहे? शील नावाचा दागिना आहे. म्हणून महिलांनो, शील जपा. शील गेलं तर कधीही परत येत नाही असं म्हणतात. आरोग्य गेलं तर परत आणता येते, धन संपत्ती गेली तर ती कमावता येते, पण शील गेलं तर आहे की नाही. एखादी बाई पांढरी शुभ्र खूप चांगली पाहायला आहे, दागदागिने आहे आणि खूप मस्त सुंदर दिसायला आहे, तुमच्या समोरून जात आहे आणि आहे का, आपण म्हणतो का नाही, महिला म्हणतो का नाही, काय करता तिच्या दागदागिन्यांचं, काय करता तिच्या भारी साडीचं? ती तशी आहे. आता काय कशी आहे ते तुम्हालाच माहित आहे का नाही. ती तशी आहे म्हणजे आपण काय करत आहोत? तिचं शील मजबूत नाही. पण एखादी स्त्री कामाला जात आहे रस्त्यावरून, आहे का नाही, तिच्या डोक्यावर विळा आहे, जुनी लुगडं घातलेलं आहे आणि तिच्या डोक्याला तेल नाही, केस विंचरलेले नाही आणि कामाला जात आहे, फाटलेलं लुगडं आहे पण शीलवान आहे, तर लोक काय म्हणतील तिला? काय म्हणतील तिला? आहे ना, तिच्या अंगावर दागिने नाही, मळलेलं लुगडं आहे, विळा आहे, कामाला जात आहे, पण तिच्याकडे काय? शील आहे. तर बाबासाहेबांनी शीलाला जपा. शील हे सगळ्यात मोठं दागिना आहे. एकदा बाबासाहेब पुलगावला येताना 5 मिनिटांमध्ये मी बोलतो की पुलगावला येत असताना चौपनला बाबासाहेब भंडाऱ्यामधून दसरा मैदानचं भाषण आटपून बाबासाहेब पुलगावच्या दिशेने निघत आहे. बाबासाहेबांना खूप जोराची तहान लागली. ते प्रचार दौराच होता, ती घटनाच आहे. पवनीला, देसाईगंजला, मूलला, चंद्रपूर असे बाबासाहेब प्रचार दौरा करतात. त्या प्रचार दौरातलीच एक घटना आहे रायटिंग स्पीचेस मध्ये. तर बाबासाहेबांना जोराची तहान लागली आणि बाबासाहेब आपली मोटार, जी पांढरी शुभ्र कार होती, बाबासाहेबांनी एका हॉटेलला लावली. तर त्या हॉटेलला लावत असताना बाबासाहेबांचे काही सहकारी होते. तर त्या हॉटेलमध्ये बाबासाहेब पाणी पिण्यासाठी, चाय पाणी पिण्यासाठी उतरले. उन्हाळ्याचे दिवस होते, 54चा एप्रिलचा महिना, 54चीच घटना आहे. तर बाबासाहेबांचे ते सहकारी काय म्हणतात, बाबासाहेब अहो पाणी पिण्यापेक्षा इथं का नाही नीरा उपलब्ध आहे. का आहे नीरा म्हणजे काय समजलं? ताडी. काय उपलब्ध आहे? बाबासाहेब हे पाणी पिण्यापेक्षा थंडगार इथं नीरा उपलब्ध आहे, ताडी उपलब्ध आहे, तर ताडीच प्या ना. पाण्यापेक्षा थंडगार ताडी असते आणि चांगली असते, प्या. तर बाबासाहेब म्हणतात, मी जर ताडी प्यायला लागलो तर उद्या माझा समाज दारू प्यायला लागतील. बाबासाहेबांनी ताडीचाही विरोध केला. विनय पिटकाचं किती बारीक बाबासाहेबांना अभ्यास होता. कारण बुद्धाने सांगितलं, मोहाचं फूल कधीही खाता येत नाही. फूल सुद्धा, मोहाचे फूल जे जंगलात आहे ना, ते बुद्धाने विनय पिटकामध्ये भिक्खूंना मनाई केलेली आहे. कारण मोहाच्या पासून दारू बनत असते. तर बाबासाहेबांना किती बारीक अभ्यास होता की आजही आम्ही बुद्ध घ्यायला जातो, तिकडे काही भिक्खू लोक ताडी पितात. बाबा ऐक ना, ताडी पितात. मला तर म्हणे बत्तीची प्या काही नव्हत. मला बाबासाहेबांची ती गोष्ट नेहमी आठवते. मी जर ताडी प्यायला लागलो, कारण ताडी आज राहिली तर उद्यापर्यंत ती काय होते, दारू मध्ये रूपांतर होत असते, लक्षात घ्या. म्हणून ताडी ताजी असो का शिळी असो, ताडी हे दारूचाच एक प्रकार आहे. मी ताडी जर प्यायला लागलो तर माझा समाज नक्कीच दारू प्यायला लागतील. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? आलं का तुम्हाला लक्षात? हे दारू प्या आहे ना, तसंच आहे की नाही. म्हणून लाचार होऊ नका. लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा. शीलाचा पुतळा, उत्तम पुतळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आहे की नाही. म्हणून आपलं शील म्हणजे काय, तर नीतिमत्ता, चारित्र्याचं जीवन, सदाचाराचं जीवन. शील म्हणजे काय, कुशल कर्माकडे आपल्या मनाला वळवणं म्हणजे शील होय. आलं का लक्षात? आणि ही शील संपत्ता म्हणजे शील म्हणजे काय, तर खूप विश्लेषण करता येईल. पंचशील, अठ्ठशील, 10 पारामिता, आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगणं म्हणजे शीलाचारी जीवन जगणं. शीलच प्रथम आहे, शीलच शेवट आहे. शीलं रक्षन्तु सर्वदा. शीलच तुमचं सदा सर्वदा
रक्षण करते, कुठल्याही राखीचा धागा करत नाही, तर शीलच तुमचं काय करते, रक्षण करते, हे लक्षात घ्या. म्हणून शीलाला जपा. आणि शेवटचं सांगितलंय भगवान बुद्धांनी, दृष्टी संपत्ती. कोणती? दृष्टी संपत्ती. याचं विश्लेषण थोडं कमी होईल. दृष्टी संपत्ती म्हणजे काय? दृष्टी संपत्ती म्हणजे काय? सत्य काय, असत्य काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कुशल काय, अकुशल काय, पुण्य काय, पाप काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, सम्यक दृष्टी काय, मिथ्या दृष्टी काय, हे का नाही, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं झालं, चांगलं काय आणि वाईट काय याची तुम्हाला पारख असली पाहिजे. तुमच्याकडे वैज्ञानिक सोच असली पाहिजे, तर्कवादी सोच असली पाहिजे, है की नाही. कुणी सांगते म्हणून नाही. सम्यक दृष्टी म्हणजे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य. चार आर्य सत्याचं जाणकारी असणं म्हणजे सुद्धा सम्यक दृष्टी होय. तर ही आपल्याकडे मिथ्या दृष्टी नाही, अंधश्रद्धा नाही, आपल्याकडे सम्यक दृष्टी असली पाहिजे. असं म्हटलं जातं ना, या स्थूल दोन नेत्राने जे पाहता येत नाही ते ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्रानं पाहता येतं, ज्याला तिसरा डोळा म्हणतात, प्रज्ञाचक्षु, है की नाही. कोणते? प्रज्ञाचक्षु. या स्थूल नेत्रानं तर आपण काही बघतो, परंतु लक्षात घ्या, प्रज्ञारूपी चक्षुनं आपण बघितलं पाहिजे. तर ही दृष्टी संपत्ती म्हणजे काय? आपल्याकडे ती दृष्टी संपत्ती आपल्याला कमावता आली पाहिजे. दृष्टी संपत्ती. असत्य काय, सत्य काय, चांगलं काय, वाईट काय, है का नाही. आणि आणखी काय म्हणायचं आहे की मला पुण्य काय आणि पाप काय, हे नाही. नाहीतर आपण ते विचिकित्सामध्ये पाहिलेलं आहे, काही आई नाही, बापही नाही, काही पापही नसते, पुण्य नसते, भंतेजीला दान दिल्यानं काय होते, दिलंय तरी काय होते, नाही दिलं तरी काय होते, कायचं पुण्य न कायचं पाप, असे लोक जे विचिकित्सावादी लोक आहे, है की नाही. तर असे लोक कधी धम्मामध्ये प्रतिष्ठित होत नाही. तर या 5 प्रकारच्या संपत्ती सांभाळा, त्याची जतणूक करा किंवा त्याच्यामध्ये वृद्धी करा. पहिली संपत्ती पारिवारिक संपत्ती, दुसरी भोग संपत्ती, तिसरी आरोग्य संपत्ती, आणि चौथी शील संपत्ती, आणि 5वी दृष्टी संपत्ती. या 5 प्रकारच्या तुमच्याकडे संपत्ती असेल तर तरच तुम्ही धनवान आहात, संपत्तीवाहन आहात. पण आज लोक कोणत्या संपत्तीच्या मागे लागले? धनसंपत्ती कमवायची नाही असं बुद्धाला मुळीच म्हणायचं नाही, पण तुम्ही या 5ही प्रकारच्या संपत्त्या कमवा ना. तुम्ही एकच प्रकारची संपत्ती कमवता, या 5ही प्रकारच्या संपत्त्या कमावल्या पाहिजे. त्यालाच धनवान आणि श्रीमंत माणूस म्हणते. श्रीमंत माणूस तोच आहे ज्याच्याकडे ह्या 5ही संपत्त्या, एक प्रकारची नाही, 5च्या 5ही संपत्ती आहे. तोच संपत्तीवान, खरा श्रीमंत, खरा धनवान आणि खरा पुण्यवान माणूस तोच आहे. लक्षात घ्या. तर याच ठिकाणी भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.